नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवरती आपण अन्नद्रव्याबद्दल किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनाची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या 3 दुय्यम अन्नद्रव्याची माहिती आपण चांगल्या सखोलपणे बघणार आहोत. या चॅनलला आपण पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचल. या अगोदर मी नत्रा, स्फुरद आणि पालाश या 3 अन्नद्रव्याचा व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या 3 अन्नद्रव्याबद्दल काही आश्चर्यजनक इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत, ते आपण तुम्हाला नक्की समजणार आहेत. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, कारण की प्रत्येक अन्नद्रव्य हा महत्त्वाचा आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये अन्नद्रव्याचे कार्य समजून घेतल्याशिवाय व्यवस्थापन व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर बघूयात कॅल्शियम. कॅल्शियम हे वनस्पतीसाठी आवश्यक असलेले दुय्यम पोषक तत्व आहे. हे मुळांच्या वाढीसाठी, पेशींच्या मजबूतीसाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. कॅल्शियमचा पुरवठा योग्य प्रमाणात न केल्यास पिकांची वाढ खुंटते. कॅल्शियमचे कार्य बघूयात. कॅल्शियम वनस्पतींच्या पेशींची भिंत मजबूत करून त्यांना योग्य संरचना प्रदान करते. मुळांच्या वाढीसाठी आणि शाखीय मुळांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. पाण्याचे योग्य नियमन करून पिकांना दुष्काळाचा सामना करण्यास कॅल्शियम मदत करते. मातीतील आम्लता कमी करून पोषण शक्तीही वाढवतो. वनस्पतीमध्ये विविध जैविक क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका कॅल्शियम बजावत असतो. फलधारणेवर सकारात्मक परिणाम करून फळांचा आकार, चव आणि टिकाऊपणाही वाढवतो. कॅल्शियमची कमतरता काय सिम्पटम्स असतात ते बघूयात. नव्या पानांच्या काड्या वाकड्या किंवा जळलेल्या दिसतात. मुळांची वाढ खुंटते. फळ टपकणे वाढते. टोमॅटो, वाटाणा, सफरचंद या पिकांमध्ये ब्लॉसम एंड रॉट ही कमतरता दिसून येते. फोटोमध्ये तुम्ही लक्षणं बघू शकतात. हा रोग नसून ही कॅल्शियमची कमतरता आहे, हे पण इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाने गळून पडतात आणि उत्पादन कमी होते. पिकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. फळांची गुणवत्ताही कमी होते. तर ही आता या फोटोमध्ये तुम्हाला कळून येईल की कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे हे असे सिम्पटम्स दाखवत आहे. अशा प्रकारे बाकीचे जे अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये तसंच आहे. कॅल्शियमच्या कमतरतेवर सेंद्रिय उपाय बघूयात. शेणखत, कंपोस्ट खत, अंडीच्या टरफलाचा भुगा मातीत मिसळल्यास चांगला परिणाम दिसतो. झाडांभोवती वाळलेल्या पानांचे आच्छादन केल्याने जमिनीत नैसर्गिक कॅल्शियम तयार होण्यास मदत होते. चला तर रासायनिक उपाय बघूयात काय आहेत. कॅल्शियम नायट्रेट ड्रीपवर वापरले जाते. कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम आपण जे म्हणतो ते 250 किलोग्रॅम प्रति हेक्टरी मातीत मिसळणे पिकानुसार किंवा जमिनीनुसार कमी जास्त प्रमाण करावे लागते. कॅल्शियम क्लोराईड फवारणी फळावर आणि फुलावर करावी. चुना जमिनीतील आम्लता कमी करण्यासाठी उपयोगी होतो. आता कॅल्शियम जास्त झाल्यानंतर पिकावरती काय प्रभाव होतो ते बघू, किंवा इतर अन्नद्रव्यावरतीही काय प्रभाव होतो तो बघू. जास्त प्रमाणात कॅल्शियम दिल्यास मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे शोषण कमी होते. म्हणजे जास्त प्रमाणात कॅल्शियम जर झालं तर तुम्हाला झाडावरती मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता दिसू शकते. जमिनीतील pH वाढतो, ज्यामुळे काही पिकांचे पोषण संतुलन बिघडते. मुळांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. अतिरिक्त नायट्रोजन आणि पोटॅशियम खतांचा वापर नियंत्रित करा, कारण ते कॅल्शियम शोषणावर परिणाम करतात. यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजून येते की प्रत्येक अन्नद्रव्याचा एकमेकावर प्रभाव असतो आणि तो आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता बघूयात आपण मॅग्नेशियमबद्दल माहिती. मॅग्नेशियम हा एक अत्यावश्यक द्वितीय पोषक तत्व आहे, जो पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. मॅग्नेशियम पानांच्या हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असून तो प्रकाशसंश्लेषण क्रियेस चालना देतो. प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये मॅग्नेशियम हा एक महत्त्वाचा घटक आहे पिकांमध्ये. तर आपण आता बघूयात मॅग्नेशियमची भूमिका आणि कार्य. मॅग्नेशियम हरितद्रव्याचा एक महत्त्वाचा घटक असून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी अत्यावश्यक आहे. एन्झाईम सक्रिय करण्यास मदत करतो, जो पिकांच्या विविध जैविक क्रियांसाठी महत्त्वाचा असतात. मॅग्नेशियमच्या सहाय्याने वनस्पतीमध्ये प्रथिन आणि साखरेची निर्मिती प्रभावीपणे होते. मॅग्नेशियम वनस्पतीमध्ये फॉस्फरस आणि नायट्रोजनचे शोषण आणि यांचा वापर वाढवतो.
मॅग्नेशियम पिकांना दुष्काळजन्य परिस्थितीत तग धरून राहण्यास मदत करते. मॅग्नेशियमची कमतरता आणि लक्षणे बघूयात आपण. जुन्या पानावर पिवळसर किंवा तांबूस छटा दिसते. पाने सुकू लागतात आणि गळून पडतात. पानांचा रंग हिरवट रंग कमी होतो. वाढ खुंटते आणि उत्पादनावर परिणाम होतो. फळांची गुणवत्ता आणि चवही कमी होते. फोटोमध्ये बघू शकता तुम्ही मॅग्नेशियमची कमतरता झाल्यास कसले सिम्पटम दिसतात. आणि लक्षात घ्यायचं, हा जुन्या पानावर मॅग्नेशियमची कमतरता ही जुन्या पानावर दिसते, नवीन पानावर कधीच दिसत नाही. परिणाम बघूयात. प्रकाश संश्लेषण कमी होते, त्यामुळे उत्पादन तर घटतेच. झाडांचा जीवनकाल कमी होतो. उदाहरणार्थ फळ पिकांमध्ये हे जास्त दिसून येतं. दाणेदार किंवा खराब फळे तयार होतात. जी फ्रूट क्वालिटी म्हणतो ती चांगली राहत नाही. मॅग्नेशियमच्या कमतरतेवर उपाय बघूया. सेंद्रिय उपाय बघू. शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते यांचा वापर करावा. झाडांभोवती वाळलेल्या पानांची आच्छादने करा. रासायनिक उपाय बघूयात. मॅग्नेशियम सल्फेट आहे, डोलोमाईट म्हणजे चुना, मॅग्नेशियम नायट्रेट आहे, या खतांचा वापर करू शकतात. मॅग्नेशियम जास्त झाल्यास काय प्रभाव होतो पिकावर ते बघूयात. जास्त प्रमाणात मॅग्नेशियम दिल्यास कॅल्शियम आणि पोटॅशियमचे शोषण कमी होते. झाडांची वाढ असंतुलित होते. जमिनीची क्षारता वाढू शकते. मॅग्नेशियमयुक्त जमिनीसाठी व्यवस्थापन कसं आहे बघू. कंपोस्ट, शेणखत, हिरवळीची खते यांचा समावेश करणे. डोलोमाईट किंवा मॅग्नेशियमयुक्त खते नियमित वापरा. जमिनीचा सामू संतुलित ठेवा, जो की 6 ते 7.5 pH मॅग्नेशियमच्या शोषणासाठी योग्य असतो. अतिरिक्त नत्र आणि पोटॅशियम खतांचा वापर नियंत्रित करा, कारण हे घटक मॅग्नेशियम शोषणावर परिणाम करतात. सल्फर बघूयात आपण आता. सल्फर हा एक अत्यंत महत्त्वाचा पोषक तत्व आहे, जो वनस्पतींच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. सल्फर मुख्यतः प्रथिनांच्या निर्मितीमध्ये, एन्झाईम्स आणि हार्मोनच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतो. याशिवाय सल्फरचा वापर पिकांच्या रोगप्रतिकारक क्षमता, उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जातो. आता बघूयात सल्फरची भूमिका आणि कार्य. सल्फर ॲमिनो आम्लांमध्ये समाविष्ट आहे, जे प्रथिनांची निर्मिती करतात. प्रथिनांची योग्य निर्मिती वनस्पतींच्या वाढीला चालना देते. सल्फर वनस्पतींमध्ये प्रतिकारशक्ती वाढवतो, ज्यामुळे पिकांना विविध रोगांचा सामना करता येतो. सल्फर मुळांच्या आणि पाण्याच्या शोषणामध्ये मदत करतो, ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. सल्फर कार्बोहायड्रेटच्या निर्माण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. सल्फर काही वनस्पतींच्या गंधाच्या आणि रंगाच्या उत्पादनासाठी देखील आवश्यक आहे. सल्फर मातीच्या pHला नियंत्रित करून पोषक तत्वांच्या उपलब्धतेवर सकारात्मक परिणाम करतो. मसाले पिकांमध्ये जो तिखटपणा असतो, त्या तिखटपणासाठी सल्फर हा जे अन्नद्रव्य आहे तो खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. सल्फरची कमतरता, त्याची लक्षणे काय आहे ते बघूयात आता. पिकांची वाढ मंदावते, खास करून पाण्याच्या शोषणासंबंधी. जुन्या पानावर पिवळसर रंगाचा हलका बदल येतो. नव्या पानांचे रंग फिके आणि पिवळे होतात. हंगामी द्रव्याचा आकार आणि वजन कमी होतो. हंगामी फळांची गुणवत्ता कमी होऊन उत्पादन घटते. फोटोमध्ये तुम्ही बघू शकता सल्फरची कमतरता असल्यास पिकांवरती कसे कसे सिम्पटम्स दिसतात ते. इथं एक मक्याचा फोटो आहे आणि एक पपईचं पान आहे. चला तर आता बघूयात सल्फरचे परिणाम काय होतात ते. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावते. रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन पिकांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनाची गुणवत्ता आणि आकार खराब होतो. जास्त पाणी आणि कमी पोषण मिळाल्यास पिकांची दुष्काळाची सामना करण्याची क्षमता कमी होते. सल्फरच्या कमतरतेवर उपाय बघूयात. सेंद्रिय उपाय. सेंद्रिय पदार्थ सल्फरच्या कमतरतेवर प्रभावी ठरतात. ह्युमस आणि हिरवळीची खते वापरावे. मल्चिंगमुळे जमिनीतील सल्फरची उपलब्धता आणि नांगराच्या पातळीवर पोषकांचे संतुलन ठेवता येते. रासायनिक उपाय बघूयात. सल्फरयुक्त खते, अमोनियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट आणि सल्फ्युरिक पोटॅशियम. सल्फरचा जर जास्त वापर झाल्यास काय परिणाम होते ते बघूयात. जास्त प्रमाणात सल्फर दिल्यास जमिनीतील आम्लता म्हणजे ॲसिडिटी वाढते, म्हणजेच pH जे म्हणतो ती, जे पिकांच्या पोषणशक्तीला प्रभावित करू शकते. पिकांच्या मुळांची जळजळ होऊ शकते. इतर पोषक तत्वांचे शोषण कमी होऊ शकते, उदाहरणार्थ मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. काही पिकांच्या पानावर जाळाच्या डागांचा प्रभाव दिसू शकतो. खाली फोटोमध्ये बघू शकता तुम्ही. तुमचे मनःपूर्वक आभार.
आपण तो पूर्ण व्हिडिओ बघितला आणि जे अन्नद्रव्याची माहिती आपण घेतली. अशाच प्रकारे मुकुंद इन्साईट्सच्या माझ्या चॅनलवरती तुम्हाला न्यूट्रिशनबद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल अजूनही माहिती मी देत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करा. धन्यवाद.